यावरून आता हा शासन निर्णय आम्ही केलेला आहे। हा एक शासन निर्णय जो झाला आहे तो आजचा हा शासन निर्णय आम्ही वितरित करणार आहोत, म्हणजे आज काढणार आहोत, पण त्यापूर्वी एक निवेदन करावं लागतं म्हणून या ठिकाणी करतो आहे। यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी व शेतघरे विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याबाबतचं निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासात प्रामुख्याने शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर हिस्सा आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या आजही उपजीविकेसाठी शेतीवर निर्भर आहे। त्यामुळे जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील असलेल्या जलकुंभाची तसेच गावतळी असतील, शेततळी असतील, शेतविहिरी असेल, पाझर तलाव असेल, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ माती मुरुम शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची दुरुस्ती करण्याकरता पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करण्याकरता विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाकरता यांना सहज गौण खनिज उपलब्ध करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वापराकरता कुठलंही गौण खनिज घेतलं तर आता स्वामित्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे। वाहतुकीसाठी जी वाहतूक करेल त्याकरता मंडळ अधिकाऱ्याकडे एक अर्ज करायचा आहे। तिथल्या रेव्हन्यू अधिकाऱ्याकडे जी काही तिथून बंदरातनं काढायचं असेल, नाल्यातनं काढायचं असेल, त्या ठिकाणी मंडळ अधिकारी ठीक आहे, मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे। मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांना मॅन्डेटरी 15 दिवसात परवानगी द्यायची आहे। तलाव, नाले, जलसंधारण कामातून समजा गाळ काढायचा असेल तर त्या विभागाची नाहरकत घ्यायची आहे, ज्या विभागाचा तलाव आहे त्यांची नाहरकत घ्यायची आहे, आणि महसुली असेल तर तहसीलदारची नाहरकत घ्यायची आहे। हा वापर फक्त शेतकऱ्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडलेले खड्डे, पावसाळ्यात झालेला चिखल, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामासाठी असणार आहे। फक्त व्यावसायिक वापर करता येणार नाही। या ठिकाणी ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रकची वाहतूक करता येईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचा मालकीचा ट्रॅक्टर कुठलेही तहसीलदार, पोलीस पकडणार नाही, दंडात्मक कारवाई करणार नाही असा निर्णय या ठिकाणी केला आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही दंडात्मक आणि पोलिसांची कारवाई आता ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर, पण यामध्ये एवढंच आहे, फक्त व्यावसायिक वापर नको, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं घर बांधकाम करता, शेतघर बांधकाम करता, गोठा बांधकाम करण्याकरता आणि विहिरी बांधकाम करण्याकरताही वापरावं अशी शासन निर्णय आम्ही निर्गमित करतो आहे। काय गोपीशेठ काय अध्यक्ष महोदय, गोपीशेठ काय विषय? अध्यक्ष महोदय, मी 1 मिनिट वेळ घेतो। राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महसूल खातं बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट चालू आहे। निवेदनावर चर्चा नाही। एक मिनिट जरा तुमच्या अधिकारात बोलायला द्या। शेतकऱ्यांच्या संदर्भामधले महसूल खात्यानं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आज आणखी भर पडलेली आहे। अहो, शेतकरी आज राज्यातला इतका खुश होईल की भीक नको पर कुत्रावर अशी म्हणायची वेळ येते। इकडून ट्रॅक्टर निघाला का तिकडून तलाठी येतोय, तिकडून कोणतरी कोतवाल येतोय, तिकडून तहसीलदार येतोय। आज इतका मोठा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। मी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो।